36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड तालुका वकील संघ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड न्यायालय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. या प्रसंगी केवळ झाडे न लावता तब्बल 501 फळझाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्प बोदवड वकील संघानं सोडलाय. तसेच प्रत्येक वकील बांधवाच्या वाढदिवशी न्यायालयामध्ये आवर्जून वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश AP खोल्लम आणि वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांच्यासह सर्व वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वृक्षांचं महत्त्व, निसर्गोपचार आणि सात्विक आहार या विषयावर मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हास सोयरे वनचरे या अभंगानुसार मानवाचे निसर्गाशी घट्ट नाते आहे. निसर्गातून मिळालेली फळे आणि सात्विक आहार ही मानवी जीवनासाठी संजीवनी आहे. निसर्गाशी नाते जोडल्यास निरोगी आयुष्य जगता येते. मान्यवरांची उपस्थिती आणि सहभाग हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट अमोल परदेशी, ॲडव्होकेट ईश्वर डी पाटील, ॲडव्होकेट योगेश राजपूत, ॲडव्होकेट KS इंगळे, ॲडव्होकेट धनराज प्रजापती, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट चंद्रसिंग पाटील, ॲडव्होकेट समीर शेख, ॲडव्होकेट कल्पेश बडगुजर, ॲडव्होकेट अमोल सिंग पाटील, ॲडव्होकेट मिनल अग्रवाल, ॲडव्होकेट शारदा राऊत, PSI शुभम जाधव, न्यायालयीन अधीक्षक पिगाडी राणा, इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष, न्यायालयीन कर्मचारी, बिलीफ वर्ग, पोलीस वृंद आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षकार वर्ग, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, न्यायाधीश मंडळी, पोलीस वर्ग, वकील बांधव या सर्वांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. खरं म्हटलं म्हणजे निसर्गाचा समतोल साधण्याचं जे कार्य आहे ते वृक्षांनी केलेलं आहे, म्हणून वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. या संदर्भात आपण बऱ्याच याच्यापासून जगद्गुरू तुकोबारा की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे जे काही सांगितलं जाते याचा उद्देशच हाच आहे की वृक्षांचं संगोपन केलं पाहिजे. वृक्ष जे आहे त्या निसर्गाचा बॅलन्स करणारे सर्वोच्च बॅलन्सर आहेत आणि त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. वकील संघानं यावेळेस त्यांच्या प्रत्येक वकिलाच्या वाढदिवस प्रसंगी वृक्षारोपणाचा संकल्प केलेला आहे. 501 फळझाडं जे आहे ते न्यायालयाच्या परिसरामध्ये लावण्याचं जे कार्य आहे ते वकील संघानं केलेलं आहे आणि निवड वृक्ष लावायचेच नाही, त्यांचं संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीसुद्धा वकील संघानं घेतलेली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.